श्रवणवरती दाखवण्यात येणारे हे प्रेम संदेश शांताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। ही कौतुकाची थाप आता या खेळाडूवरती ठेवलेली आहे श्रवण म्हात्रे यांच्यावरती। आता गोलंदाजी मार्गवरती प्रतीक पाटील, सिद्धी करवले गावचे खेळाडू ओव्हर नंबर 2 साठी। आणि बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला कोण तयार होते तर स्ट्रायकर एंडला मंगेश पाटील ज्यांना जीवनदान मिळालेलं आहे बॅटिंग मध्ये तयार होतील किरवली गावचे। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात। एका बाजूला कॅप्टन आहेत गोलंदाजी मार्गवरती, बॅटिंग साठी कॅप्टन तयार मंगेश पाटील। ओहो, यष्ट्यांच्या बाजूने हा बॉल फुंकर मारत यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल डॉट। धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही, अगदी फार जवळून हा बॉल आलेला आहे। चांगला बॉल, सुरुवात चांगली केलेली ओव्हर नंबर 2 ची, कौतुक करावं लागेल। म्हणजे ओव्हर नंबर 1 आणि ओव्हर नंबर 2 सुरुवात जर आपण पाहिली ना तर ती डॉट बॉलने केलेली आहे दोन्ही गोलंदाजांनी। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीये, त्याच्यामुळे आता धावा कोटाव्या लागतील, गिअर बदलावा लागेल, पॉवर प्ले तोडावा लागेल आणि ती क्षमता आहे। स्ट्रायकर एंडला मंगेश पाटील तयार। बॉल क्रमांक 2 या षटकातला तुम्ही पाहताय 16 गाव प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान थरार। आजची तिसरी रात्र, समोर खेळलाय बॉल, लॉंग ऑफला निघालाय, क्षेत्ररक्षक येतील का, बॉल अडवतील का, नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, या बॉलची उडान आणि बॅटिंग करताना फलंदाज मंगेश पाटील यांचा टीम साठी होता 6चा लगान षटकार। चांगला फटका आणि बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। दरम्यान आपण पाहतोय ज्यांची नुकतीच उपस्थिती मंचावरती आपण पाहतोय, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे आमचे सज्जन शेठ गायकर उद्योजक, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश अर्थात 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय। त्याबद्दल जरूर आमच्या संपूर्ण आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मी लाख आभार व्यक्त करतोय। ह्या अगोदर देखील एक चित्रफित दाखवण्यात आली होती स्क्रीनवरती, 9व्या डे प्लॉट जे आपण पाहतोय आणि जरूर त्या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय आमचे सज्जन शेठ गायकर आपल्याला पाहायला मिळतात। समवेत त्यांची संपूर्ण टीम्स ह्या सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। निश्चित आता या बॉलची पडताळणी केली जाते, ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळलेला आहे, 4 आहेत की 6 आहेत, आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते पाहिलं जात आहे। चला, पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल। पंचांना विनंती की जो आपला निर्णय आहे तोच या ठिकाणी द्या। आणि हो, पंचांनी सांगितले की हा षटकार आहे। बॉलर तयार प्रतीक पाटील, यावेळेला शफल झाली आणि त्यानंतर बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांचा फटका आहे नाथखुळा, बॉल सीमारेषा पार षटकार। काय फटका खेळलाय, एका वेगळ्या धाडणीचा फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा आहे तो उपद्रव मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत। हाई बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, विजयसारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरवली गावचे मंगेश पाटील करतायत। हाई बॉल सीमारेषा पार, 3 इन अ रो, 3 बॉल 3 षटकार। लागोपाठ केलेले 3 धमाके, काय बॅटिंग केली आहे, हीच त्यांच्या बॅटिंगची लकब आहे। सुरुवातीला झेल सुटला आणि त्या झेलचा हा आहे उपद्रव, म्हणजे एखादा झेल मॅच मध्ये काय करू शकतो याचं उदाहरण दाखवले मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यांनी। काय बॅटिंग केली आहे, धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा। धावसंख्येचा वेग प्रचंड वाढलेला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25, 25 धावा धावफलकावरती आहेत। आणि 25 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर 25 जून 1983 भारतीय टीमने वहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला होता। धावसंख्या 25, 25 धावा बिनगडी बाद। प्रथम बॅटिंग करताना नरेश शेठ म्हात्रे 11 खुटारी या टीमची सुरुवात थोडीशी डगमगच झाली होती, परंतु त्यानंतर काय लावलाय मोठ्या फटक्यांचा धूमधडाका, फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय। खेळाडूचं नाव आहे मंगेश पाटील, परंतु एका बाजूला प्रतीक पाटील यांना कमबॅक करावं लागेल, गुणवत्ता आहे। याही बॉलवरती प्रहार, परंतु खेळाडू बॉलच्या खाली, ओ
आणखीन एक झेल निसटलेला आहे. रनआउट करण्याची संधी होती का, फेक केली, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. थोड्या वेळासाठी आशा पल्लवी झाल्या होत्या स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंग्यांच्या, परंतु त्याच आशा निराशेमध्ये बदललेल्या आहेत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या कॅचेस महत्वाच्या आहेत. एखादी कॅच मॅचला कलाटणी देऊ शकते आणि हे दुसऱ्यांदा जीवनदान मिळते मंगेश पाटील यांना. धावसंख्या 27. निकेश म्हात्रे यांच्या वतीने मंगेश पाटील यांच्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होते. आम्ही त्यांचे आभारी आहोत. खेळ चांगला केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या पाठीवरती ठेवलेली कौतुकाची ताप. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 28. 28 धावा बिनगडी बाद. नरेश शेठ मात्र सध्याच्या घडीला आता गोलंदाजी ट्रॅकवरती श्रवण म्हात्रे येत असताना त्याच्यासाठी कॅश प्राईज आपण पाहतोय. प्रत्येक विकेटला जयदाशेठ म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. हॅट्रिक कोणतीही केली, विकेट हॅट्रिक किंवा बॅटिंगला आल्यानंतर सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार, तर त्यासाठी 5000 रुपये. आणि एका बाजूला आमचे संदेशशेठ म्हात्रे, संदेशशेठ शांताराम म्हात्रे यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली श्रवणनं, तर त्याच्यासाठी देखील 3000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 8000 रुपये जिंकू शकतो. लोकल बॉय आहे आणि या क्रीडांगणावरती त्याचा खेळ देखील अतिशय दमदार मागच्या मॅचेसमध्ये आपण पाहिला आहे. आता गोलंदाजी मार्गवरती फिरकी गोलंदाज श्रवण म्हात्रे ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. ही त्यांची खासियत आहे, ही त्यांच्या गोलंदाजी मधली लकब आहे. पहिलाच बॉल लेग ब्रेक केलाय. बॉल वरतून ज्या प्रकारे हा खेळाडू बोटं फिरवतो ना, पाहण्यासारखी आहेत. फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या गोलंदाजाकडे भिन्नता आहे, मिश्रण आहे. आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे काय बॉल टाकलाय. पहिला बॉल अप्रतिम टाकलेला आहे, बांधून ठेवलंय. ज्यांनी आक्रमण केलं होतं मंगेश पाटील यांना बांधून ठेवलंय. हॅट्रिक विकेटसाठी 8000 रुपयाचा पुरस्कार लागलेला आहे श्रवण म्हात्रे यांच्यावरती. पहिला बॉल डॉट टाकलाय समोर. किरवलीचे मंगेश पाटील 22 वरती बॅटिंग करतायत. लोअर फुल टॉस बॉल मेजवानीवरती मारलाय ताव. नाहीये कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे बॉल अडवण्याचा वाव. बॉल सीमारेषा पार, षटकार. ओहो, ही फिरकीची जादू आहे. आता पाठीमागे टपला यष्टीरक्षक उदयन्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. रेफर केले तिसऱ्या पंचाकडे. आता तिसरे पंच पाहणी करतील की ज्या प्रकारे हा बॉल टाकलेला आहे त्या बॉलवरती फलंदाज स्टंपिंग आउट आहेत का. विकेट कीपिंग चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. यष्टीरक्षण पदलादित्याचा वापर करत पुढे गेले. आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहिलं जाईल की बॅट्समन आउट आहेत की नॉट आउट. तिसरे पंच यांना विनंती करूया की आपण पाणी करा. निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. प्रत्यक्षतः या बॉलची पडताळणी केली जाते. श्रवण म्हात्रे यांचा जबरदस्त बॉल होता. लेग ब्रेक अप्रतिम केला. लेग ब्रेक म्हटलं की शेन वॉर्न यांची आपण अनेकदा चर्चा करत आलेला आहोत आणि इथे पहा लेग ब्रेकचा मारा जबरदस्त होता. निर्णय पेंडिंग आहे. तिसरे पंच पाणी करतात की प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे. बॅट्समन सेफ आहेत की आउट. स्ट्रोक ज्या प्रकारे खेळला आणि पुन्हा माघारी बॅटला घेऊन आले. तिसरे पंच त्या ठिकाणी पाणी करतायत. तुम्ही पाहताय 16 गाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य पर्व. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी सुरू आहे.
प्रत्येक अँगलने आता पाहिलं जातं की बॅट्समन सेफ आहे की आउट, कारण दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट आहे आणि बॅट्समन नॉट आउट. महत्वाची विकेट होती. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता आणि अखेरकार तिसऱ्या पंचाने सांगितलं की बॅट्समन नॉट आउट आहे. परंतु चांगला बॉल होता, वाकाडण्याजोगी गोलंदाजी, फिरकी गोलंदाज, फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये. श्रवण म्हात्रे एक युवा टॅलेंट आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज सय्यार. आडबा बॅटने खेळलेला फटका आणि अखेरकार हाई बॉल, सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. दिलासा देणारा आलाय चौकार. मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली या खेळाडूने. 2 जीवनदानं मिळाली आणि त्याचा उपद्रव त्यांनी प्रखरतेने दाखवला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळाल्यानंतर श्रवण म्हात्रे पुन्हा तयार. विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा लेग ब्रेक, हातभर बॉल बाहेर काढला, बॉल डॉट आलाय. ही खासियत या खेळाडूची. वेगावरती स्वार व्हायचं, बॉल टर्न करायचा, लेग ब्रेक करायचा, आत आणायचा, कधी सरळ टाकायचा, कधी यॉर्कर टाकायचा, कधी कमी गतीचा टाकायचा. श्रवण म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती. षटकातला आता हा बॉल शेवटचा आहे. शेवटचाही बॉल बाहेर काढलाय. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून बॉल फार दूर गेला, म्हणजे खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. हो, तुम्हाला वाचन करावं लागतं. श्रवण म्हात्रे यांनी वाचन केलं फलंदाजाचं, परंतु बॉल फार बाहेर गेला. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. असे म्हणतात ना की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. स्विच हिटचा फटका, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत मंगेश पाटील, किरवली आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 42 बिनगडी बाद. निकेश दादा म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये मंगेशसाठी आलेत, तर जरूर त्यांचं देखील मनापासून आभार. आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी आमचे सज्जन शेठ गायकर यांच्याकडनं 1000 रुपये आलेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. आता नागझरीचे रोशन म्हात्रे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत, परंतु एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. टीम स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंजन या टीमला हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. अनेक गोलंदाजांनी संधी उपलब्ध करून दिली, परंतु क्षेत्ररक्षकांना कॅचेस पकडता आल्या नाहीत. बॅटिंग आणि बॉलिंग आपल्या हातामध्ये नसते, परंतु क्षेत्ररक्षण हे आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे 11 खेळाडूंना सांघिक खेळ हा चांगला करावा लागतो आणि या मॅचमध्ये करावा लागेल. पाठीमागे 3 ओव्हरमध्ये घडलं काय याचा विचार करून आता चालणार नाही आणि इथून पुढे 2 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलर तयार रोशन म्हात्रे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलने घेतली भरारी आणि मैदानाच्या आतमध्ये
स्वप्नील मोकाशी यांचा फटका आहे मारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता एका बाजूला आक्रमण केले स्वप्नील मोकाशी. हे आता पार्टी जॉईन करतात. ज्या प्रकारची बॅटिंग मंगेश पाटील यांनी केली. एंड बदलला. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल डॉट आलेला आहे. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट तुम्ही गोलंदाजी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हर द विकेट येता त्यावेळेस तुम्हाला नॅचरल मुवमेंट प्राप्त होते. राऊंड द विकेट ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्ही विथ द अँगल गोलंदाजी करता. एंड बदललाय. ओव्हर द विकेट, चांगला बॉल डॉट. याही बॉलवरती प्रहार. लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. डीजे मास्टर अप्रतिम संगीताची उधळण. या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम तेही करतायत. परंतु एका बाजूला पहा, जीवन असो किंवा क्रिकेट, जीवनदान किती महागडं आहे आणि हे मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने या दोन खेळाडूंनी दाखवलेलं आहे. एका बाजूला आता पुन्हा एकदा आक्रमण केलेलं आहे. रोशन म्हात्रे यांच्या विरुद्ध कमबॅक करावं लागेल. ओहो, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल. हा बॉल वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. जिद्द, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष तुम्हाला हा पराकोटीचाच करावा लागतो आणि आज महत्वाकांक्षी बनावं लागेल. महत्वाची मॅच आहे. बॉलर तयार. रोशन म्हात्रे, नागझरी. खोलवर टप्प्याचा बॉल. दिशा दिली आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. टीमची टोटल धावसंख्या 58 धावा. 57 माफ करा, 57 धावा धावफलकावरती आहेत आणि षटकातले किती बॉल बाकी आहेत? तर 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला कोण आहे? तर किरवलीचे मंगेश पाटील, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. वैयक्तिक त्यांनी बनवलेले आहेत. 36 धावा. अर्धशतकाची चावल लागली असेल आज. खोदून काढला हा बॉल. यॉर्कर होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. साईड स्क्रीनच्या अगदी समोर खेळलेला फटका. 2 धावा मिळतील. 38 वरती बॅटिंग करतात आणि षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 16 गाव प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार. आल्या तमाम क्रीडाप्रेमींचं आपण स्वागत करूया आणि शेवटच्या बॉलची रंगत पाहूया. एका बाजूला रोशन म्हात्रे पुन्हा तयार. एका बाजूला किरवलीचे मंगेश पाटील. ओहो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय परंतु खेळाडू आहे डीपला. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना नरेश शेठ म्हात्रे 11 खुटारी या टीमने बनवल्या धावा 60 बिनगडी बाद. फिरकी गोलंदाज श्रवण म्हात्रे यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे कारण या अगोदर ओव्हर नंबर 3 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. आता एका बाजूला श्रवण म्हात्रे पुन्हा तयार होतील. श्रवण म्हात्रे येणारे यांचे जे बॉल आहेत ना ते प्रश्नरूपी आहेत आणि आज प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. 39 वरती बॅटिंग करतायत किरवली गावचे आणि संदीप पुन्हा एकदा श्रवणसाठी मेडन ओव्हर 10,000 रुपये. आमचे जयदास शेठ म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक 5,000 आणि संदेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं देखील 3,000. परंतु पहिल्याच बॉलवरती प्रहार झालाय. मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने केलेला प्रहार. बॉल चालाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार.
41 वरती बॅटिंग करतायत. मंगेश पाटील किरवली गावच्या एका बाजूला, श्रवण म्हात्रे फिरकीची जादू एका बाजूला दणदणीत फटक्याचा दानपट्टा, याच्यातलं बॅटल. शेवटचे 5 बॉल. याही बॉलवरती प्रहार केलाय, लांबी कमी पडलीये, खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल निसटलेला आहे. 2 धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. झेल पकडता आलेला नाहीये, दैव देताना कर्म घालवतो या प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली आणि 2 धावा मिळाल्या. तिसरं जीवनदान मंगेश पाटील यांना या डावामध्ये मिळालेलं आहेत. आपल्या अर्धशतकी खेळीपासून 3 धावा दूर आहेत. एका बाजूला श्रवण म्हात्रे ती महत्वपूर्ण विकेट घेतील का, या मॅचची गोल्डन विकेट. इनसाइड आउट. वाढदिवसाला कापतात केक आणि भाऊचा फटका आहे नंबर 1. एकदा जोरदार टाळ्या. मंगेश पाटील यांनी या क्रिकेट स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलंय. ना थका हुना हिम्मत मैंने हारी है, हौसले है बुलंद क्योंकि आज भी मेरा सफर जारी है. आणि काय खेळ केले, एकदा जोरदार टाळ्या मंगेश पाटील यांच्या बहारदार खेळासाठी. एवढूशी चूक याला महत्वाची होती. आता स्विचचा फटका, खेळाडू आहे डीप कव्हरला, बॉल अडवतील टाकतील, परंतु एका बाजूला क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार महत्वाचं होतं. टीम जयदुर्गा रोहिंजन या टीमला पहिल्या डावामध्ये आता बॅटिंग करताना 74 धावा आणि या प्रीमियर लीग मधला सर्वाधिक मोठा स्कोर आज उभा झालेला आहे. 74. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला श्रवण म्हात्रे फिरकी गोलंदाज, एक युवा टॅलेंट. हो, ही फिरकीची जादू आहे आणि आता पंचांनी बोट आकाशाकडे केलेला आहे. बॅट्समन एसटी चित स्टंपिंग आउट.